अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. तुम्ही तुमच्या मनातील एका कोपऱ्यामध्ये गुपित ठेवलेली आहे ती इच्छा, स्वामींकडे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे की स्वामी, माझी ही प्रार्थना कधी पूर्ण होईल. स्वामी स्वतः तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणार आहेत. मन पूर्ण शांत करा आणि हे शब्द तुमच्या अंतःकरणामध्ये उतरू द्या. तू अनेक दिवसांपासून अश्रू आणून एका इच्छेसाठी तळमळत आहेस. दररोज दिव्यासमोर उभा राहून तू एकच मागणी करत आहेस आणि मग हताश होत आहेस. विचार करत आहेस, स्वामी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? माझी प्रार्थना तुम्ही कधी स्वीकारणार आहात? स्वामी म्हणतात, तुझी प्रत्येक शब्द, तुझी प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. पण तू विचार करतोस, प्रार्थना केली आणि लगेच चमत्कार कसा झाला नाही? कारण प्रार्थना ही फक्त मागणी नसते बाळा. तो तुझ्या आणि माझ्यातला बंधन असतो, एक अदृश्य बंधन असतो. प्रार्थना फळाला येण्यासाठी योग्य वेळ आणि तुमच्या संयमाची गरज लागते. जिथे माणसाचा संयम संपतो तिथून माझी खरी लीला सुरू होते. तू ज्या गोष्टींसाठी दिवस रात्र धडपडतोयस ना, ती योग्य वेळ तुझ्या हातात देणे पूर्वीपासूनच ठरलेले नियोजन आहे. कारण अयोग्य वेळी मिळालेली गोष्ट टिकत नाही आणि त्याचा आनंदही घेता येत नाही. म्हणून मी तुला घडवतोय, तुला परिस्थितीशी लढायला शिकवतोय, तुला आतून मजबूत बनवतोय. ज्या प्रार्थनेचे उत्तर आज हवे आहे त्या प्रार्थनेचे फळ देण्याची वेळ आता अगदी जवळ आलेली आहे. तुझ्या नशिबाचे बंद झालेले सर्व दरवाजे आता हळूहळू उघडत आहेत. तुझ्या डोक्यावर चिंतेचा, निराशेचा भार आज माझ्या चरणी तू अर्पण कर. मनातील ती हुरहुर पूर्णपणे फेकून दे आणि पूर्ण विश्वासाने नवीन पाऊल पुढे टाक. तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर सुखाच्या आणि समाधानाच्या स्वरूपात लवकरच तुझ्या समोर येणार आहे. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या वचनावर नेहमी विश्वास ठेवा. स्वामी तुमची प्रार्थना नक्कीच ऐकत आहेत आणि तुमची इच्छाही लवकरच पूर्ण होईल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी स्वामींची श्रद्धा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.